सोलापूर महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला चौघांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी लष्कर परिसरातील सरस्वती चौक इथं घडली। मिळालेल्या माहितीनुसार गणेश गजागवाले हे सरस्वती चौक इथं स्ट्रीट लाईटचं काम करण्यासाठी गेले होते। यावेळी तेथील एका व्यक्तीनं आपल्या घराजवळील लाईटचं काम तात्काळ करून देण्याची मागणी केली, मात्र नियोजित कामाव्यतिरिक्त काम करता येणार नसल्याचं गजागवाले यांनी स्पष्ट केल्यानंतर वाद निर्माण झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि संबंधित व्यक्तीसह आजूबाजूच्या 4 जणांनी गजागवाले यांना जोरदार मारहाण केली। मारहाणीमुळं गणेश गजागवाले हे जागीच बेशुद्ध पडले। घटनेनंतर त्यांना तातडीनं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। या घटनेमुळं महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान सार्वजनिक कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। सोलापूर महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करायला गेलेलो आहे। मग मी ते करेप्पा जंगम सरस्वती चौकमध्ये लाईट रिपेअर करायला गेलतो। तिथं स्ट्रीट लाईट महापालिकेची रिपेअर करायला गेल्यावर ते मी स्ट्रीट लाईट वगैरे रिपेअर केल्यानंतर ते प्रायव्हेट त्यांची लाईट होती, ते लाईट इकडनं काढून तिकडं लावा म्हणून मला फोर्स केले। मी म्हटलो ते आपल्याकडे येत नाही, आपण करू शकत नाही म्हटलो, ते प्रायव्हेट आहे तुम्ही करून घ्या म्हटल्यावर ते करेप्पा जंगम तिथले त्यांचे समाजाचे अध्यक्ष होते, त्यांनी मला 2-4 पोरांना असं लाईट मारायला लावले। मग 4-5 पोरं मिळून मला कट्ट्यावर खाली पाडून कशाने मारले मला माहित नाही। ते डोक्याला मारले, डोक्याला कशाला रॉड मारले, काय मारले की एवढा रक्त निघाला, ते चक्कर आलते मला, असं झालं। ते सर्व शर्ट वगैरे सर्व फाडून मारलेत बघा मला। मी आणि माझा कर्मचारी सोबत होता, 2 जण होते। त्यांनी ते शिडी वगैरे ठेवायला गेल्यावर ह्याला मला धरून पालतं करून मारले, तिथं कट्ट्यावर पालतं केलं, लई मारले।